हॅलो, वेलकम बॅक एव्हरीबॉडी टू आवर जगताप क्लासेस. ठीक आहे. आपल्या जगताप क्लासच्या चॅनलवरती आपण बघत होतो सिरीजचे काही महत्त्वाचे पॅटर्न्स. ठीक आहे. ज्याचा पार्ट 1 आपण याआधी केलेला आहे. की त्याचा आपण पार्ट 1 आधी बघितलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे पार्ट 1 मध्ये आपण सिरीजचे काही महत्त्वाचे टाईप्स करतोय. ठीक आहे. न काही महत्त्वाचे आपण इम्पॉर्टंट पॅटर्न्स करतो. ठीक आहे. IMP प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे. तर त्याचा पार्ट 1 आपला काल आपण घेतला होता. ठीक आहे. 1 ते 10 क्वेश्चन त्याच्यामध्ये झाले. आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. ठीक आहे. मला वाटतं याचे आपण पार्ट 4 होते. ठीक आहे. पार्ट 4 पण त्याचे टोटल 4 पार्ट असते. ठीक आहे. तर तुम्ही कालचं सेशन देखता येत बघा आणि मग त्याच्यानंतर हा सेशन कंटिन्यू करा. ठीक आहे. सुरू करूया आपण आजचं आपलं सेशन. ठीक आहे. तर काल आपण 10 पर्यंत बघितलं क्वेश्चन. ठीक आहे. इथपर्यंत आपण काल बघितलेलं होतं. ठीक आहे. याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण बघितलं आहे. ठीक आहे. आज आपण बघतोय क्वेश्चन नंबर 11 पासून पुढे. ठीक आहे. काय दिसतोय पॅटर्न या ठिकाणी? 196चे 196चे 197 झाले, 197चे 195 झाले, 195चे 198, परत 194. काय पॅटर्न दिसतोय तुम्हाला या ठिकाणी? ठीक आहे. पॅटर्न जर आपण विचार केला तर पॅटर्न त्या ठिकाणी बघा 196चं 197 -1 की +1 ठीक आहे. 197चं 195 -2 ठीक आहे. 195चं 198 +3 ठीक आहे. 198चं 194 -4 काय पॅटर्न दिसतोय? 1 2 3 4 ठीक आहे. पण एकदा प्लस होते, एकदा मायनस होते, एकदा प्लस एकदा मायनस. ठीक आहे. तर या ठिकाणी प्लस झालं, मायनस झालं, या ठिकाणी येणार 5. पण हे आपल्याला बघायचं आहे की आपण कोणतं चिन्ह घेऊ शकतो, प्लस मायनस. तर या ठिकाणी प्लस. ठीक आहे. एक अल्टरनेट सोडून तिथंच ते साईन बदलतं आहे. ठीक आहे. +5 आपल्याला करायचे. 194 + 5 किती होतात? तर 195. किती होतात? 199. ठीक आहे. आहे का आपल्या ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन नंबर ठीक आहे. नवीन पॅटर्न होता. या ठिकाणी एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. +1 -2 +3 -4 असा पॅटर्न चालतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 30चे 49 झाले. काय पॅटर्न? 30चे या ठिकाणी 49 झाले. काय पॅटर्न दिसतो आपल्याला? +19 झालेत. ठीक आहे. प्लस किती? चुकी काय आहे? +19 झाले या ठिकाणी. ठीक आहे. +19 49चे 66 झाले. किती झाले? 7 आणि 10. ठीक आहे. 7 56 10 66 म्हणजे किती झाले? +17. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे? 66चे 85 झाले म्हणजे किती? +19 ठीक. 85चे 102 म्हणजे 102 झाले. कितीचा फरक आहे? 85 15 100 आणि +2 ठीक आहे.
प्लस किती 17चा गॅप. ठीक आहे, काय दिसतोय पॅटर्न? +19 झाले, +17, +19, +17. याने ते वाढत जाते. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागी काय यायला पाहिजे? तर पॅटर्न बघा, +19, +17, +19, +17. म्हणजे अल्टरनेट पॅटर्न आहे. एकदा 19ने प्लस होती संख्या, तर दुसऱ्या 17ने प्लस होती. म्हणजे ठीक आहे, इवन पोझिशनला जी आहे ती ऑड पोझिशनला जी आहे ती +19ने वाढते. ऑड पोझिशनला जी आहे, इवन पोझिशनला जी आहे ते +17ने वाढते. ठीक आहे, तर या ठिकाणी +17 आपलं झालेलं आहे, परंतु +90. ठीक आहे, 102 + 19 किती? तर 121 आहे का 121 ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, पुढचा बघा. तिथे दिलेलं आहे इथं या ठिकाणी तुम्हाला हा पॅटर्न बघा. ठीक आहे, याला आपण नेक्स्ट पेजवरती घेऊ. ठीक आहे, या ठिकाणी काय पॅटर्न दिसतो आपल्याला? या ठिकाणी अल्टरनेट पॅटर्न. ठीक आहे, 14 14E. इथं बघा 14च्या आपली इथे 15 दिसत आहे. ठीक आहे, +1 झाले. अल्टरनेट पॅटर्न लक्षात आहे. 15चे 16 झालेत, 16चे 17 झालेत. ठीक आहे, एक इथे येईल आणि एक टर्म इथे येईल. ठीक आहे, म्हणजे अल्टरनेट. तर आपल्याला हे सोडून इथं जर घेतलं, आपल्याला +1 करता येईल. ठीक आहे, +1चा पॅटर्न इथं फॉलो होतोय अल्टरनेटला. ठीक आहे, +1चा. ठीक आहे, इथं यायला पाहिजे 18. ठीक आहे, लेटर आपण आतून काढले. त्यापेक्षा आपण काय करू, नेक्स्ट पेजला देऊया मोठा सन. काय आहे क्वेश्चन आपला? बघा 14E. ठीक आहे, दुसरा आहे 17D. त्याच्यानंतर काय आहे, 17D झाला आपला 15H. ठीक आहे, 15H. त्याच्यानंतर गेलेलं आहे 18F. 18F. त्याच्यानंतर 16K. 16K. त्यानंतर इथं दिलेलं आहे 19H आणि 17N. 17N या ठिकाणी आपल्याला शोधायचे. ठीक आहे, चालेल, बघूया आपण काय पॅटर्न आहे. त्या ठिकाणी पॅटर्न फॉलो होते अल्टरनेट सिरीजचा. ठीक आहे, 14 इथं 15 दिसते आपल्याला, 14-15 झाले. 15च्या या ठिकाणी 16 झाले. ठीक आहे, आणि या 16चे या ठिकाणी झाले अल्टरनेट पॅटर्नने 17. ठीक आहे, अल्टरनेट पॅटर्नमध्ये चालू आहे. लेटर्स बघतोय आपण फक्त, नंबर्स बघतोय. ठीक आहे, +1 झाले, K+1 झाले, हे +1. ठीक आहे, अल्टरनेट पॅटर्न म्हणजे आपल्याला इथं नाही घेता येणार, तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. ठीक आहे, किती +1 म्हणजे किती यायला पाहिजे? तर 18 या ठिकाणी यायला पाहिजे. ठीक आहे, पण आपल्याला ही टर्म काढायची का? नाही, आपल्याला टर्म काढायची या ठिकाणची ही. ठीक आहे, तर पण आपल्याला इथून पॅटर्न लक्षात आला की अल्टरनेट पॅटर्न वगैरे, तर तोच पॅटर्न आहे आपण इथून फॉलो होतं का ते बघूया. ठीक आहे, 17च्या या ठिकाणी 18 झालेत, +1. 18चे या ठिकाणी आपण बघतोय की 19 झाले, +1. ठीक आहे, 19चे आपण आता या ठिकाणी बघतोय की 20 व्हायला पाहिजे. ठीक आहे, +1 या ठिकाणी आलेत 20. ठीक आहे, ऑप्शनमध्ये 20 आहे सुद्धा. ठीक आहे, आपण जर का ऑप्शन बघितलं तर आपल्याला 20 दिसत आहे, पण सगळीकडे 20 आहे. मग तेव्हा आपल्याला अजून एक ऑप्शन चेक, पॅटर्न चेक करावाच लागणार. ठीक आहे, जसं आपण नंबर्समध्ये बघितलं की अल्टरनेट पॅटर्नने ते +1 होत जात आहे. ठीक आहे, तर तोच पॅटर्न आपण लेटर्सच्या बाबतीत लागू होते का बघूया. ठीक आहे,
इथे आपण बघूया तर डीचे या ठिकाणी एफ झाले. ठीक आहे, +2 DEF +2. ठीक आहे, एफचे या ठिकाणी एच झालेले. ठीक आहे, किती रे FG आणि एच. ठीक आहे, +2 या ठिकाणी सुद्धा लेटर्समध्ये आणि एचचे पुन्हा आपलं इथं +2 जर केले तर काय आहे HIJ म्हणजे एचचा नंबर 8 आहे तर जेचा नंबर 10 आहे म्हणजे आपला अंक यायला पाहिजे 20J. ठीक आहे, ऑप्शनमध्ये आहे का 20J तर आहे बरोबर. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट असेल. ठीक आहे, हा जर समजला नसेल तर व्हिडिओ तुम्ही स्लो करून पुन्हा बघू शकता किंवा दोनदा तीनदा तुम्ही एकदा बघितलं तर समजेल ते. ठीक आहे, इथे एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला दिलं आहे. नंबर्स जे आहेत ते +1ने आहेत आणि लेटर जे आहेत ते +3च्या पॅटर्नने चालतात, अल्टरनेट पॅटर्नने चालतात. ठीक आहे, या ठिकाणी आन्सर चुकीचं आहे. ऑप्शन नंबर ए 20 इची. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए 20 जी. ठीक आहे, बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 15चे 20 आले. ठीक आहे, 15चे 20 आहेत. किती रे +5. 20चे 27 आले. किती +7. 27चे 37 किती +10 आणि 37चे 52 किती +15. काही पॅटर्न दिसतोय का? ठीक आहे, बघूया आपण या ठिकाणी त्याला घेऊ मोकळ्या मैदानात. ठीक आहे, 15 आहेत, 20 आहेत, 27 आहेत, 37 आणि 52. ठीक आहे, या ठिकाणी काय येईल ते आपल्याला काढायचं. ठीक आहे, 15चे 20 झाले काय पॅटर्न दिसतोय +5चा. 20चे 27 झाले काय +7. 27चे 37 झाले काय झाले +10. 37चे 52 झाले काय आहे काय पॅटर्न आहे प्लस. या ठिकाणी आपण बघितलं तर +15. तुम्ही बेरीज तुम्हाला जमत असेल चांगली तर ठीक आहे, नाही तर करून बघायची. ठीक आहे, 37चे या ठिकाणी 52 झालेत म्हणजे +15 आहेत ते 37चे या ठिकाणी 52 झाले. ठीक आहे, काय पॅटर्न दिसतोय 5 7 10 15. ठीक आहे, इथं डिफरन्स आपल्याला पाहावा नाही. ठीक आहे, या ठिकाणी काय झालं +2 +3. ठीक आहे, +5 काय दिसतं आपल्याला पण आपण या ठिकाणी दुसरा बेंच यूज करूया म्हणजे पटकन समजेल त्यात काय आहे. ठीक आहे, आता आपण हे बघितलं याच्यामध्ये कितीचा गॅप ते बघितलं आपण पॅटर्न सापडतोय का नाही सापडत. ठीक आहे, इथं +2 झालं, इथं +3 होत आहे, इथं +5 होत आहे, काही पॅटर्न सापडत नाही. ठीक आहे, इथं जर आपण अजून एक स्टेप वाढवली तर इथं +2 झालेले लक्षात येतं आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी +3 झालेले लक्षात येतं, या ठिकाणी +5 लक्षात येतं. म्हणजे काय पॅटर्न यांच्या जो डिफरन्स आहे हा, तर याच्यात सुद्धा एक पॅटर्न आपल्याला दिसतोय की +2 होत आहे, +3 +5 म्हणजे प्राईम नंबरची सिरीज आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जो यांच्यामध्ये गॅप आहे तर त्या गॅपमध्ये काय फरक असेल आपल्याला प्राईम नंबरच्या सिरियलमध्ये फरक असेल 2 झाले 3 झाले 5 झाले, आता पुढचा 7 येतो सिरियली. ठीक आहे, 15 + 7 किती तर 15 + 7 किती तर 22. ठीक आहे, तर यांचा गॅप कितीचा असेल यामध्ये तर आपल्याला +22 केलं तर आपल्याला हे टर्म येते भेटेल. ठीक आहे, 52 + 22 किती 52 + 22 किती होतं. ठीक आहे, तर करून बघायचं 4 2 7. ठीक आहे, 74 असं तिथं ॲट दुसरं आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे,
आहे का ऑप्शन नंबर्स. ठीक आहे. नवीन पॅटर्न आहे, लक्षात घ्या तुम्ही. एकदा आपण यांच्यातला गॅप बघितला कितीचा, तर तो +5 +7 +10 असा होता. पण पॅटर्न आपल्याला काही सापडत नव्हता. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण एक स्टेप अजून वाढवली आणि या ठिकाणी इथे सुद्धा डिफरन्स आपण याच्यात काही पॅटर्न भेटतो तो बघितला. ठीक आहे. +2 +3 तर आपल्याला प्राईम नंबरची सिरीज या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तर एक्झाममध्ये तुम्ही असं सुद्धा करून बघू शकता आणि जर तुमची प्रॅक्टिस झालेली असेल तर ते लवकर होऊन जातं. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न आपला काय या ठिकाणी बघा. आन्सर दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. यांच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे. +2 +5. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी +3चा आहे, +5 आहे. ठीक आहे. +7 होता आहे. ठीक आहे. बघूया पुढचा काय प्रश्न आहे आपला. 32U काय झालंय रे या ठिकाणी. +2 ओके, +4 ठीक आहे, +8 ठीक आहे. इथे घेऊ आपण खाली मोबाईल याच्यात 32U 34O 38I 46E या ठिकाणी काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. 46 ठीक आहे. 32चा काय झालं आहे 34 +2 ठीक आहे. 34चं 38 झाले म्हणजे काय झालं +4 38चं या ठिकाणी 46 झाले काय झाले +8 ठीक आहे. काय पॅटर्न दिसतं +2 +4 +8 दोन दोनच्या याने म्हणजे दुप्पट होत चाललेली या ठिकाणी संख्या. इथं × 2 झाली, इथे सुद्धा × 2 झाले, जे ×2 होते तिथे या ठिकाणी सुद्धा आपल्याला +16 होतील ते. ठीक आहे. आपण याला जर ×2 केलं तर ठीक आहे. +16 46 +16 किती 46 +16 किती होता 46 +16 किती होतात तर 52 62 ठीक आहे. 62 आपल्याला या ठिकाणी भेटते पण इथं ऑप्शनमध्ये आहे ना नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा पॅटर्न नाही यूज करता येणार या ठिकाणी. ठीक आहे. आपल्याला काहीतरी वेगळं डोकं या ठिकाणी लावावं लागेल. ठीक आहे. आपला हा जो पॅटर्न आहे तो या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे. दुसरं आपल्याला काय दिसतं या ठिकाणी बघा. इथं +2 झाले, या ठिकाणी +4 आणि या ठिकाणी +8 × 2 तर म्हणजे तो पॅटर्न आहे पण ऑप्शनमध्ये नसल्यामुळे आपल्याला वेगळा पॅटर्न विचार करावा लागणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर या ठिकाणी काय झालेलं आहे रे आपल्याला इथं +2चा गॅप आहे. ठीक आहे. 4चे या ठिकाणी +8 झाले, +4चा गॅप आहे. 2-2च्या फरकाने गॅप वाढत चाललेला आहे. ठीक आहे. इथं प्लस म्हणजे इथे सुद्धा म्हणजे 2चा गॅप झाला, 4चा गॅप झाला. आता या ठिकाणी आपल्याला येतील 6चा गॅप. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे +14. ह्या दोन्ही मधला डिफरन्स काय येतो तर +14 यायला पाहिजे. +14 का +14 तुम्ही बघा इथं +2 झाले, +4 +8 यांच्यातला गॅप आपण काढतोय. ठीक आहे. तो काढला तरी पॅटर्न भेटत नाही. म्हणजे एक पॅटर्न भेटला आपल्याला तो त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये नसल्यामुळे आपण तो नाही घेऊ शकत. ठीक आहे. दुसरा पॅटर्न काय आहे +2 +4 +2 यांच्यातला आपण गॅप काढला. ठीक आहे. तर तो गॅप आला असते तर तो +2ने वाढत जाते. ठीक आहे. इथे 2ने वाढला, इथे 4ने वाढतो, इथे 6ने वाढते, तिथे तो 8ने वाढायला पाहिजे. ठीक आहे. याच्या पुढचा ठीक आहे. या ठिकाणी तो 6ने वाढला तर 8 आणि 6 या ठिकाणी 14. हे 14 आपल्याला याच्यामध्ये प्लस करावं लागते. तर 56 + 14 किती रे 4 50 आणि 10 60. ठीक आहे. 60 त्या ठिकाणी येतं ऑप्शनमध्ये आहे का ठीक आहे. ऑप्शनमध्ये 60 आहे 2 ठिकाणी आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन एलिमिनेट, हा ऑप्शन एलिमिनेट. ठीक आहे. या दोनपैकी आपल्याला एक चेक करायचं आहे. ठीक. दुसरा काय पॅटर्न आहे या ठिकाणी यूचं या ठिकाणी झालेलं आहे ओ 5
या ठिकाणी आपल्याला थोडा वेगळा विचार करायचा आहे. तुम्हाला इंग्रजीमधले वॉवेल्स माहिती आहेत का? वॉवेल्स कोणते कोणते आहेत इंग्रजीमध्ये? तर ए, ई, आय, ओ, यू. ठीक आहे. हे वॉवेल्स म्हणजे काय? तर जे स्वर असतात इंग्रजी वर्णमालेतले इंग्रजी अल्फाबेटिकल्समधले जे स्वर्स आहेत ते ए, ई, आय, ओ, यू असे आहेत. ठीक आहे. तर आपल्याला दिसतंय का या ठिकाणी ई दिसतंय आपल्याला त्यातलं, आय दिसतंय, ओ दिसतंय, यू दिसतंय. तर ही सिरीज फॉलो होते ना रे. वॉवेल्सची सिरीज आहे पण ती उलट्या क्रमाने आलेली. यू आले, ओ आले म्हणजे ही सिरीज उलट्या आलेली. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की ती वॉवेल्सची सिरीज आहे. त्यांच्या स्वरांची जी सिरीज आहे. ठीक आहे. तिथे सगळं आहे. फक्त या ठिकाणी ए मिसिंग आहे. तर इथं आपल्याला ए दिसतो. ठीक आहे. हा एक ऑप्शनमध्ये आहे. तर ऑप्शन नंबर सी हा एलिमिनेट होऊन जातो. ठीक आहे. हा एक नवीन पॅटर्न आहे. तुम्हाला वेगळा विचार करायला लावणारा हा असा पॅटर्न. ठीक आहे. थोडासा वेगळा तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागतो. नाहीतर जर तुम्ही एक्झाममध्ये जर आपल्या पारंपरिक पद्धतीनं सोडवण्याचा विचार केला तर हा प्रश्न सुटलाच नसता तुमच्याकडे. ठीक आहे. तुम्हाला रिझनिंगमध्ये इंग्लिश मिक्स करावंच लागलेलं आहे या ठिकाणी. महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे. बघूया आपण पुढचा प्रश्न. ठीक आहे. या ठिकाणी एक्सप्लेनेशन नाही दिलेलं पण तुम्ही लक्षात घ्या. इथे मी लिहितो वॉवेल्स पॅटर्न. ठीक आहे. ठीक आहे. पुढचा काय प्रश्न आहे आपला? ठीक आहे. हा सुद्धा एक तुम्हाला नवीन पॅटर्न देईल. ठीक आहे. 479 आहे, 460 आहे, 443 आहे. ठीक आहे. 428 आहे आणि या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्किंग आहे. ठीक आहे. इथे बघा 500 चे 479 झालेत. काय दिसतंय पॅटर्न आपल्याला? -21. ठीक आहे. या ठिकाणी दुसरा काय दिसतंय? 479 हे 460 झाले. काय पॅटर्न आहे? -19 दिसतंय. तुम्ही वजाबाकी करून बघा. 460चं 443 झाले. काय पॅटर्न आहे? -17. ठीक आहे. 443चे 428 झाले. काय पॅटर्न? -15. ठीक आहे. काही पॅटर्न सापडतोय का या ठिकाणी? ठीक आहे. तर पॅटर्न काय आहे बघा. -2 झाले त्या ठिकाणी डिफरन्स ऑफ डिफरन्स आपण बघतो. इथे सुद्धा -2 झालेत. इथे सुद्धा -2 झाले. तर -2च्या फरकाने सिरीज आपली वाढत जाते. ठीक आहे. -2 ने कमी होत जाते. तर -15मध्ये तर आपण -2 केले तर या ठिकाणी आपल्याला दिसेल 13. ठीक आहे. पण 13 आपल्याला याचं मायनस करायचे. तर 428 मधनं 13 मायनस करायचे आपल्याला. पूर्ण वजाबाकी करत बसायची ना. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय बघणार आहे? तर न्यूमेरिक म्हणजे युनिट डिजिटला काय येतं ते आपण बघणार. ठीक आहे. 428 मधनं 13 गेलं. तुम्हाला दिसतं की युनिट डिजिटला 8 आणि 3 आहे. 8तनं 3 गेले की युनिट डिजिटला 5च यायला पाहिजे. ठीक आहे. तर इथं 5 येत नाही. इथे युनिट डिजिटला 5 येत नाही. तिन्ही ऑप्शन एलिमिनेट होतो. ऑप्शन नंबर ए आपल्याला भेटून जातो. या पद्धतीनं आपण एक्झाममध्ये टाईम वाचवला पाहिजे. ठीक आहे. बघा दिलेलं आहे तुम्हाला डिफरन्स ऑफ डिफरन्स डिक्रीजिंग बाय -2. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. 262 262चे या ठिकाणी झाल्यात 222. ठीक आहे. 222. ठीक आहे. काय पॅटर्न आहे रे? तर -40 आपल्याला दिसतंय. बरोबर. 222चे 180 झालेत. काय दिसतंय? -42चा पॅटर्न दिसतोय. 180चे या ठिकाणी 136 झालेत. काय पॅटर्न दिसतोय? +440 -44 दिसतंय. 136चे 90 झाले. काय दिसतंय? -46. काय पॅटर्न दिसतोय का? 40, 42, 44, 46, 48. ठीक आहे. -48ने आपल्याला एक दिसतं. तर 90 -48 किती? तर 42. ठीक आहे. सोपा पॅटर्न आहे पण नाही आहे. ठीक आहे.
त्या ठिकाणी आपल्याला आन्सर भेटतंय 42. तर आहे का ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन नंबर आहे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन सुद्धा दिलं आहे. -40, -42, -44, -46. ठीक आहे. पुढचा काय प्रश्न आहे आपला? 55चे 60 झाले दिसतंय. काय पॅटर्न आहे? +5. ठीक आहे. 60चे 70 झाले. काय पॅटर्न आहे? +10. 70चे 85 झाले. काय पॅटर्न आहे? +15. ठीक आहे. आता या ठिकाणी दिसतं आपलं 5, 10, 15. या ठिकाणी दिसायला पाहिजे +20. ठीक आहे. 85 आणि 20 किती रे? 105. बरोबर. 105 आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय का? ठीक आहे. इथे नाही, इथे नाही, इथे नाही. तर ऑप्शन नंबर 1च आहे. तर आपला ऑप्शन आपल्याला हे भेटून जातंय. पण जर या ठिकाणी सर्वच ठिकाणी जर 105, 105 असते तर आपण काय केलं असतं? तर आपल्याला पुढचा पॅटर्न शोधावा लागला असता. ठीक आहे. तर आपण एक्झाममध्ये असतं तर आपण इथे टिक करून हा प्रश्न मोकळा झाला असता आपला. ठीक आहे. या ठिकाणी आपण ते जास्त वेळ देत बसलो नसतो. पण या ठिकाणी आपण शिकतोय. आपण पॅटर्न समजून घेतोय. तर पॅटर्न काय आहे बघा. या ठिकाणी ए-बी दिलेलं आहे, डी-ई दिलेलं आहे, जी-एच-जे-के. ठीक आहे. थोडासा वेगळा विचार प्रकाराचा आहे. ए-बी आणि डी-ई. ठीक आहे. या दोघींमध्ये काय दिसतं आपलं ए-बी, डी-ई मध्ये फक्त सीचा फरक आहे. एका लेटरचा फरक आहे. डी-ई आणि जी-एच मध्ये कुठला फरक आहे? त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की डी-ई इथं एफ असतं तर अल्फाबेटची सिरीज चालली असते. डी-ई मध्ये एफचा गॅप आहे जी-एच. ठीक आहे. इथं जर आपण पुन्हा बघितलं, ठीक आहे. जी-एच मध्ये आयचा गॅप आहे जे-के. ठीक आहे. इथं आय पाहिजे. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथं आणि या ठिकाणी जे लेटर्स येणार आहेत ते. ठीक आहे. काय दिसतं? जे-के, आयचा गॅप पाहिजे एका लेटरचा. जे-के झाले म्हणजे एलचा गॅप या ठिकाणी पाहिजे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला एका लेटरचा गॅप पाहिजे म्हणजे एलचा गॅप या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे. जे-के, एलचा गॅप. पुढचे 2 शब्द आपण घेतले एम आणि एन. 105 एम एन दिसते का कुठं? ठीक आहे. तर आलेला आपला ऑप्शन 100. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए. थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारा हा पॅटर्न. ठीक आहे. दिलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन आपल्याला काय म्हणतोय की माझा पॅटर्नच वेगळा आहे. मुळशी पॅटर्न मधल्या डायलॉगसारखा. प्रत्येक नाही क्वेश्चन आपल्याला सांगतोय की आपला पॅटर्नच वेगळा आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? डब्ल्यूचं व्ही झालंय, व्ही यू टी. ही सिरीज सुद्धा तुम्हाला थोडासा वेगळा विचार करायला लावणार दिसते. ठीक आहे. सरळ मार्गाने न जाता आपण थोडासा तर उलट्या मार्गाने विचार केला. थोडासा वेगळा या ठिकाणी जर का आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतंय बघा. टी यू व्ही डब्ल्यू. उलटी सिरीज वाढत चालली येणार आहे. टी यू व्ही डब्ल्यू. ठीक आहे. त्या ठिकाणी आपला ऑप्शनमध्ये इथं यायला पाहिजे. त्या ठिकाणी एस यायला पाहिजे ना. एस टी यू व्ही डब्ल्यू. बरोबर आहे. हे फॉलो होतं या ठिकाणी. ठीक आहे. तर एस बघून बघा. सगळ्यात ऑप्शनमध्ये एस म्हणजे आपल्याला पुढचा पॅटर्न चेक करावाच लागणार आहे. ठीक आहे. बघूया आपण काय आहे पुढचं. 73चं या ठिकाणी 76 झालं आहे. +3. ठीक आहे. 76चं 81 झालं आहे. काय पॅटर्न आहे? +5. ठीक आहे. 81चं 88 झालं आहे. काय पॅटर्न आहे? तर +7. काही समजतंय का? +3 झालं आहे. +5, +7, +9. 5 नंबरची सिरीज आहे. ठीक आहे. 88 + 9 किती रे? 97. ठीक आहे. हा एस आहे. S97 आहे का ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन नंबर आहे. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न आपण. ठीक आहे. या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पुढचा प्रश्न. ठीक.
हा सध्या आहे तुम्हाला वेगळा विचार करायला लावणारा असा प्रश्न. ठीक आहे. नवीन याच्यावरती. काय आहे रे प्रश्न या ठिकाणी? 33 दिलेत आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर दिले 100. त्यानंतर दिले 301. त्याच्यानंतर 964. त्याच्यानंतर दिलेत आपल्याला 2713, 2713. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला काय येईल तर क्वेश्चन मार्क या ठिकाणी काढायचं. ठीक. काय रे ऑप्शन? 33चे 100 झाले त्या ठिकाणी. काय पॅटर्न दिसते? 33चे या ठिकाणी झालेत 100. काय पॅटर्न दिसतो आपल्याला या ठिकाणी? 33चे 100 कसे होतील? जर आपण पारंपरिक पद्धतीनं विचार केला तर ते प्लस होतात किती? 67. ठीक आहे, बरोबर. पण पॅटर्न सापडत नाही, तर 201 ने वाढतोय. नाही, थोडासा वेगळा पॅटर्न या ठिकाणी. ते बघा, इंटू 3 प्लस 1. 33 इंटू 3 जर आपण केले तर 99, 99 भेटतं आपल्याला. पण या ठिकाणी 100 आहे, त्यामुळे प्लस 1 आपल्याला करावं लागणार. तर हाच पॅटर्न इथे फॉलो होतोय का बघा. 100 जे 301 झाले. ठीक आहे, बरोबर. 100 3 300 प्लस 1 केला की 301. भेटलाय का पॅटर्न? या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 904. ठीक आहे, हे 904. ठीक आहे. हे 904. ठीक आहे. बघा, इथे सुद्धा प्लस इंटू 3 प्लस 1. 300 गुणिले 3 केले तर 900 आणि 300 म्हणजे 903 यायला पाहिजे. प्लस 1 केला की 904. तर हाच पॅटर्न इथे सॉल्व होतोय का? तर गुणाकार मोठा आहे. ठीक आहे, संख्या मोठी आहे, म्हणजे काही जणांना सॉल्व करण्यासाठी अवघड जाऊ शकतं आणि परीक्षेमध्ये इतका वेळ नसतो. ठीक आहे, युनिट डिजिटचा पॅटर्न वापरायचा. तुम्हाला दिसते की इंटू 3 प्लस 1 होते. ठीक आहे, युनिट डिजिटलचं काही इथं 4 आहे. याला जर आपण इंटू 3 करतोय तर 12 येणार. 4 3 12 आणि प्लस 1 येणार. ठीक आहे, इंटू 3 प्लस 1चा पॅटर्न फॉलो होतोय. 12 आणि 1 13 या ठिकाणी येणार, म्हणजे पॅटर्न बरोबर आहे. इंटू 3 प्लस 1. ठीक आहे. आता पुन्हा या ठिकाणी काय येणार ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, इंटू 3 प्लस 1चा पॅटर्न. ठीक, तर इथे काय येणार? ठीक आहे, पुन्हा युनिट डीचा पॅटर्न वापरायचा. 3 इंटू 3 प्लस 1चा पॅटर्न आपल्या लक्षात आलेला आहे. ठीक आहे, इंटू 3 आणि प्लस 1चा पॅटर्न फॉलो होते. आता इथपर्यंत आपल्याला कळालेलं. ठीक आहे, युनिट एनचा बघा, युनिट एला 3 आहे. 3 तर 1 9 आणि प्लस 1 होणार आहे म्हणजे 10, म्हणजे 10 म्हणजेच युनिट डिजिटला आपल्याला इतकं कळालं की युनिट डिजिटला 0 पाहिजे. ठीक आहे, ऑप्शनमध्ये आहे का बघा. आहे का? इथे 0 नाही. ऑप्शन कॅन्सल, हा ऑप्शन कॅन्सल, हा ऑप्शन कॅन्सल. फक्त ऑप्शन नंबर 1 8140. ठीक आहे, जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर आपण करून बघायचं. काय करून बघायचं? 2713 इंटू 3 आणि जे काही आन्सर येईल त्याला प्लस 1ने करून बघायचं. ऑप्शन नंबर ए आपला आन्सर येणार असेल 8140. ते तुम्ही होमवर्कमध्ये करून टाका. ठीक आहे, चेक करून बघा. ठीक आहे, आपलं हे सेशन आपण इथेच कन्क्लूड करूया. भेटूया आपल्या नेक्स्ट पार्ट.